बैगा आदिवासी लोकांचं घर, त्या शैलीतलं एक घर भारतातल्या सगळ्यात मोठ्या म्युझियम मध्ये आपण बांधून दिलं आहे. उडदाची डाळ, बेलाची चिक्की, अशा अनेक गोष्टी, म्हणजे अगदी पळसाचा लाल गर जो निघतो तो सुद्धा वापरायचे. तीक्ष्ण डिग्रीवर ऊन पडेल तेवढं तुमच्या घराचं टेम्परेचर वाढेल. काही रुपयाचं काम वाढलं तरी 1 रुपया क्लायंटला द्यावं लागतं. 1 रुपयाचं काम कमी झालं तर 1 रुपया कन्स्ट्रक्शन करणारा व्यक्ती किंवा कंपनी त्यांना कमी करावं. माझ्यामध्ये तर फायनान्शियल हॅरॅसमेंटच आहे. ही टेक्नॉलॉजीचं, पाश्चिमात्य प्लॅनिंगचं आपण एक आंधळं अनुसरण करतो. ही इस्टिमेट बेस्ड कन्स्ट्रक्शनची टेक्निक आहे. भटाऱ्याचं शिवमंदिर जे आहे ते आपण सध्या करतोय, त्याचं रिनोव्हेशन, परंतु अगदी त्याच पद्धतीत, ज्या पद्धतीत तात्कालीन लोकांनी केलं होतं. नमस्कार वणीकर. आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे की ज्यांनी फक्त घराच्या भिंती नाही बांधल्या, लोकांच्या स्वप्नांना आकार दिला आहे. आधुनिक वास्तुशास्त्र आणि स्थापत्यकलेचं ज्यांना दांडगा अनुभव आहे, असे आर्किटेक्ट सुबोध आवारी आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम आपलं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आपण या आर्किटेक्चर फील्डमध्ये कशा प्रकारे आलात आणि आर्किटेक्ट नसतात तर तुम्ही कोणत्या फील्डमध्ये असता? प्रश्न फार रोचक आहे. पण जसं पूर्वीपासून मला बांधकाम, एखादी वस्तू कशी घडते याच्याकडे घेऊन ओढा होता. म्हणजे नवीन नवीन गोष्टींची निर्मिती कशी होते, घडवणूक आणि निर्मिती याच्याकडे ओढा असल्यामुळे नेहमी सातत्याने लहानपणापासून प्रश्न पडायचा, ही वस्तू कशी बनली असावी, ती वस्तू कशी बनली असावी. माझं गावचं मातीचं घर, माझ्या आईच्या गावचं, माझ्या वडिलांच्या गावचं जुनं खेडूत कॉन्क्रीटचं बांधकाम आणि माझं आधुनिक वणीतलं बांधकाम, यातला फरक. त्यानंतर कोणाचे कौलारू घरं, कोणाचे लादणीचे घरं, विविध ठिकाणचे. आता फिरणं खूप झालं तर वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे घरं पाहिले, तर प्रत्येक वेळेस एक ओढा लागून राहायचं, हे कसं बनलं असावं, काय फरक असतो, इथे असं तर तिथे तसं का बरं, काय कारणं असावीत, या सगळ्या गोष्टींकडे एक ओढा असल्यामुळे नैसर्गिकरित्या मी तिकडे वळलो. तुमच्या एखाद्या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला सांगा, ज्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला अभिमान आहे. असे तर अनेक प्रोजेक्ट केले आहे. कुठल्या एकाचं नाव घेणं फार वावगं ठरेल, पण त्यातले काही निवडक सांगायचे म्हणलं तर वणीजवळच कोरंबीला आपण एक रेस्टॉरंट बांधून दिलं आहे. ऍक्च्युली ते अगदी जुनाट पद्धतीचं, जुन्या वाड्यांच्या पाडलेल्या वस्तू वापरून अगदी लो कॉस्ट कन्स्ट्रक्शन, लो कॉस्ट हाऊसिंग या कॅटेगरीमध्ये आपण 1100 स्क्वेअर फीट बांधकाम, त्याचं दगडी कंपाऊंड, त्याचे सागवानाचे दारं खिडक्या पूर्ण सागवानामध्ये, एवढं सगळं बांधकाम फक्त 18 लाखात केलेलं आहे. त्याची दखल इंडिया टीव्हीने देखील घेतलेली आहे. त्यानंतर दुसरं एक बांधकाम झालं म्हणायचं तर सस्टेनेबल कॅटेगरीमध्ये व्हर्नॅक्युलर आर्किटेक्चर, अशा याच्यात बैगा आदिवासी लोकांचं घर, त्या शैलीतलं एक घर भारतातल्या सगळ्यात मोठ्या म्युझियम मध्ये आपण बांधून दिलं आहे. जे म्युझियम भोपाळचं आहे, इंदिरा गांधी मानव संग्रहालय तिथे. त्या व्यतिरिक्त मग अनेक असे छोटे मोठे बांधकामं केले आहे. प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, पुरातत्व विभागाचं एक प्रोजेक्ट आपण सध्या हँडल करतोय. भटाऱ्याचं शिवमंदिर जे आहे ते आपण सध्या करतोय. त्याचं रिनोव्हेशन, परंतु अगदी त्याच पद्धतीत, ज्या पद्धतीत तात्कालीन लोकांनी केलं होतं. जुन्या पद्धतीचं बांधकाम, म्हणजे अगदी सिमेंट तिथे वापरता येत नाही, लोहा तिथे वापरता येत नाही. आपल्याला चुन्याच्याच मटेरियल मध्ये पूर्ण कन्स्ट्रक्शन करायचं आणि तिथलाच जो म्हणजे कोर्स सँडस्टोन त्यावेळेस वापरला होता, सेम मटेरियल वापरून आपल्याला करून द्यायचं. घर बांधकामाची पारंपरिक पद्धत जे भारतातली आजकाल विलुप्त होत चालली आहे, त्याच्यावर मत काय? घर बांधकामाची नेमकी कुठली पद्धत? भारत एवढा समृद्ध देश आहे, एवढा डायव्हर्सिफाईड देश आहे की इथे आपण एक पद्धत म्हणून असं बोलू शकत नाही. वास्तविकता भारताचा इतिहास ज्यावेळेस चालू झाला, म्हणजे खूप जुना इतिहास जरी पाहिला, सुरुवातीला ट्रॅबिएटेड स्टाईल होती, नंतर आर्किटेक्ट स्टाईल आली, वेगवेगळ्या स्टाईल्स बदलत गेल्या. अगदी दाक्षिणात्य, मध्य भारतीय, उत्तर भारतीय, त्याच्यानंतर पूर्वोत्तर, त्याच्यानंतर पहाडी भागातलं प्रत्येक ठिकाणाचं आर्किटेक्चर वेगळं. परंतु सगळं वेगळं असतानाही सगळ्या पहाडी भाग भारतातला, अगदी एक्स्ट्रीम उत्तरेचा पहाडी भाग सोडला तो वगळता दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, युपी, बिहार, तेलंगणा, कर्नाटका, आंध्र प्रदेश ते अगदी कन्याकुमारी पर्यंत, म्हणजे अगदी फक्त पहाडी भाग सोडल्यावर उर्वरित जेवढा दिल्ली ते कन्याकुमारी तुम्हाला, तेवढ्या भागात जेवढ्या विविध प्रकारचे घरं बांधले गेले, एक गोष्ट कॉमन आहे त्यात. ती कुठली? त्याचं नॉलेज तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त असू शकते. तर कोटियाड म्हणजे मधलं अंगण. पूर्वीच्या घरांमध्ये जे असायचं की
सेंट्रल फोकस्ड प्लॅनिंग. हं. घराचं जे ब्रह्मस्थान असायचं हं. ते आकाशाला मोकळं असायचं. हं. बरोबर. ब्रह्मस्थानामध्ये उजड, वायू, वारा, पाणी सगळं चालायचं. बरोबर. हं. आणि सगळ्यात महत्वाचं काय असायचं, सगळं इंट्रोवर्ट प्लॅनिंग असायची घराची. आता आपण जे करतो ही एक्स्ट्रोवर्ट प्लॅनिंग आहे, की बाहेर अंगण सगळं असं. हं. आज मी माझ्या अंगणात बसून जेवण नाही करू शकत, तो आस्वाद मी घेऊ नाही शकत. बरोबर. आणि ते एक्स्ट्रोवर्ट प्लॅनिंग आहे. बरोबर. ज्यावेळेस इंट्रोवर्ट प्लॅनिंगनी आपण एखादं कोर्टयार्ड ठेवू तर ती एक पर्सनलाइज अशी सेमी ओपन स्पेस आपल्याला मिळते. हं. ही एक गोष्ट. त्याचबरोबर आपलं जे क्लायमॅटिक रिजन आहे हा, इथे गरमी खूप जास्त आहे. हो. काही कोस्टल एरियाजमध्ये ह्युमिडिटी जास्त आहे. एक तर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दोन्ही गोष्टीला टॅकल करायसाठी कोर्टयार्डवाल्या याच्यात स्टॅक इफेक्ट एअर फ्लो होतो. म्हणजे कोर्टयार्डमध्ये थंड हवेचा सिंक बनतो. हो. तिथनं ते घराच्या प्रत्येक रूम्समध्ये सर्क्युलेट होतं. बरोबर. आणि बाहेरच्या बाजूला त्या खिडक्या उंचावर असायच्या जुन्या घरांच्या. ते गरम हवा निघून जाते. गरम हवा निघून जायची. तर हे स्टॅक इफेक्टनी त्याचं व्हेंटिलेशन व्हायचं. म्हणून क्लायमॅटिकली ते बरोबर आहे, कल्चरली ते बरोबर आहे, आणि युटिलिटीच्या दृष्टीने तर अगदी योग्यच आहे. तर अशा अनेकानेक पद्धती आहेत ज्या आज लुप्त होत चालल्या आहे. आता बांधकाम पद्धती म्हणजे बांधकाम मटेरियल असू शकतं, तेही लुप्त होत चाललं आहे. बांधकामाची जे प्लॅनिंग असायची त्यावेळेसची, त्या पद्धती, प्लॅनिंगच्या पद्धती आता बदलल्या आहे. पूर्वी म्हणजे आता माझ्या आजोबांच्या घरापर्यंत की बेडरूम, त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम. म्हणजे घरभरात आपण जे आज टॉयलेट बाथरूम देतो, एक आम्हाला पाहिजे कॉमन लिव्हिंग रूमला लागलेलं, एक पाहिजे नॉर्मल बेडरूमला, मास्टर बेडरूमला लागलेलं, एक पाहिजे चिल्ड्रन बेडरूमला लागलेलं. घरभरात टॉयलेट बाथरूम पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला बाल्कनीज पाहिजे, हे पाहिजे, एक पोर्च पाहिजे आणि बाहेर अंगण पाहिजे. बरोबर. ही आजकालच्या नवीन घराची व्याख्या झाली. परंतु पूर्वी जे होतं त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. रूम्स काढून असायच्या आणि पर रूम एक मल्टिपल पर्पज कॅरी ऑन करायचं. सीझन वाईज ते पर्पजही बदलायचं घरातलं. म्हणजे पूर्वी घराची व्याख्याच वेगळी होती. ती आज एक स्टिफ व्याख्या बनली आहे की आम्हाला 4 फूट उंच प्लिंथ पाहिजे, त्याच्यानंतर आम्हाला असं पाहिजे, तसं पाहिजे, 11 फुटावर स्लॅब पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आम्हाला इथे काच पाहिजे, तिथे काच पाहिजे. अनेक गोष्टी आहेत ज्या आपण वेस्टर्नायझेशन मधल्या पाहिल्या आहे आणि त्याचंच अनुसरण करत चाललो आहे. तर खूप गोष्टी अशा ज्या सस्टेनेबल नाही आहे ऍक्च्युली. जसं आता मोठमोठ्या काचेच्या बिल्डिंग म्हणा, युरोपियन कंट्रीजमध्ये हे का बरं सक्सेस आहे, कारण तिथे ऊन कमी पडतं, गारवा जास्त आहे, जास्तीत जास्त गरमी सूर्यापासून घेणे ही त्यांची गरज आहे, म्हणून त्यांनी हे सगळं फॉलो करताय. परंतु आपल्या ह्याच्यात आपण आंधळं अनुसरण करतोय त्याचं. ही एक गोष्ट आहे. पाश्चिमात्य टेक्नॉलॉजीचं, पाश्चिमात्य प्लॅनिंगचं आपण एक आंधळं अनुसरण करतोय. त्याच्यानंतर लोकल मटेरियलमध्ये जे आपण पूर्वीचे घरं बांधायचो, दगडाचं म्हणा, मातीचं म्हणा, याच्यात चुना, दगड, माती, म्हणजे खूप गोष्टी. चुन्या व्यतिरिक्तही अनेक स्टेबिलायझर्स ऐकलं असेल कधी, गुळ वापरायचे, उडदाची डाळ, बेलाची चिक्की, असे अनेक गोष्टी. म्हणजे अगदी पळसाचा लाल गर जो निघतो तो सुद्धा वापरायचे. म्हणजे डिंकच, एक पळसाचा डिंक. असे अनेक वेगवेगळ्या वनस्पतींचं, जेणेकरून त्याचं म्हणजे टर्माइट रेजिस्टन्सही वाढेल. बिब्याच्या बियांचं तेल, ते करंजीच्या बियांचं तेल, म्हणजे लाकडांवर लावलं तर त्याची लाईफ वाढते ऍक्च्युली. आणि ती एक ब्लॅक फिनिश जी असते आपली, विंटेज ब्लॅक फिनिश, ती येते त्याला. तर अनेक गोष्टी ज्या आज लुप्त होत चालल्या आहेत. अगदी क्वचितच एक अर्धा व्यक्ती जो त्याला घेऊन कॉन्शियस असावा किंवा ज्याला त्याची आवड असावी आणि अनुसरण करण्याची हिंमत असावी. बरोबर. फक्त आवड असून चालत नाही, अनुसरण करण्याची हिंमत असावी, तो तशी गोष्ट मागतो. जसं आता आपल्याकडे एक क्लायंट होते, त्यांनी ते कोर्टयार्ड प्लॅनिंग करून घेतलं आहे. तर मी एकदा भर उन्हाळ्याच्या दिवसात त्या घरी गेलो होतो. त्या घराच्या आजूबाजू कुठलंच घर नाही, सिंगल फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि भर उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस त्या काकू तिथे गहू निवडत होत्या आणि हॉलमध्ये पाहिलं तर पंखा बंद होता. कोर्टयार्ड असून. म्हणजे कोर्टयार्ड एवढा जास्त फरक पडतो, तसा एका गोष्टीने 2 ते 3 डिग्रीचा फरक पडतो. बरोबर. कोर्टयार्डनी 4 ते 5 डिग्रीचा फरक पडतो. मटेरियल स्विच करायचं, नंतर हॉलो ब्लॉक्स. जर आपण एखाद्या नॉर्मल घरात 5-6 वेगवेगळ्या टेक्निक्स जर आज इन्फ्यूज केल्या सस्टेनेबिलिटीच्या किंवा क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह आर्किटेक्चरमध्ये, सस्टेनेबिलिटी थोडंसं मेंटेनन्सच्या दृष्टीने लोकांना वाटतं की हाय आहे, ऍक्च्युली नाही आहे.
लोकांनी पूर्ण समजून घेतलं तर ऍक्च्युली नाही आहे. पण जसं आपण क्लायमेटॉलॉजिकल डिझाईनच्या काही 7-8 गोष्टी टेक्निक्स, ज्या पॅसिव्ह कुलिंग टेक्निक्स आहेत त्या आज अनुसरण केल्या, कुठल्याच घरात कूलरची एसीची गरज नाही. म्हणजे जे पारंपरिक पद्धतीचे जे बांधकाम होते हा, त्या टेक्निक अगदी जर आपण घेतल्या तर अगदी आज आपण म्हणतो आपल्या इथे टेम्परेचर खूप वाढतंय. राजस्थानी लोकांचे पूर्वज थार डेझर्टमध्ये राहायचे, desert. बरोबर. तिथे गरमी नव्हती, तिथं आपल्यापेक्षा जास्त गरमी. आपल्यापेक्षा जास्त गरमी होती. तरी विदाऊट एसी, विदाऊट कूलर ते सर्व्हाइव्ह केले. त्यांनी सर्व्हाइव्ह केलं. आणि असंही नाही की काही बेअर मिनिमम मध्ये केलं. ऍक्च्युली प्लॅनिंग, त्यांचे घरं कसे असायचे, त्या झोपड्या अशा कोठीआड बनवायच्या, झोपड्या घेरून एक मधला अंगण ठेवून पूल सिंक बनवायचं. त्याच्यानंतर ते मटेरियल कसं असायचं, त्याचा शेप कसा असायचा. राजस्थानमध्ये गोल झोपड्या बनायच्या की जेणेकरून त्याला ऊन पडतं तर एकदम सरफेसवर नाही पडत. जेवढ्या तीक्ष्ण डिग्रीवर ऊन पडेल तेवढं तुमच्या घराचं टेम्परेचर वाढेल, जेवढा स्लँटवर पडेल तेवढं कमी होईल. अनेक ग्राहक वेगवेगळ्या ठेकेदारांना बांधकाम देतात, सुरुवातपासून तर पूर्णत्वास जातपर्यंत त्याच्यामध्ये खूप मतभेद होतात, पुन्हा बजेट वाढून जातो. तर त्याबद्दल तुमचं काय? बांधकाम म्हणजे स्कॅम आहे का? ऍक्च्युली बांधकाम म्हणजे स्कॅम नाही, पण बांधकाम इंडस्ट्रीमध्ये काही नामांकित चेहरे हे स्कॅम ठरू शकतात. ठिकठिकाणी बदलेल गोष्टी, परंतु प्रामुख्याने सगळीकडे जे होत आहे, आपण बांधकाम देण्याची जी पद्धत आहे ही स्क्वेअर फीटनी देतो, बरोबर. जसं विथ मटेरियल बांधकामाचं प्राइसिंग अप्रॉक्सिमेटली जसं आपण पकडू 2100 रुपये स्क्वेअर फीट, बरोबर. आता जेवढं मोजल्या जाईल, आता माझं प्लॅनिंग झालंय 1000 स्क्वेअर फीटचं, मी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला दिलाय की मला हे बांधून पाहिजे, त्यांनी 2100 रुपये स्क्वेअर फीटने घेतलं. मी गृहीत धरून घेतलं 21 लाखात माझं घर बनेल, बरोबर. बोलताना तो म्हणेल याच्यात सगळं काय आलं, पुटिंग, पेंटिंग, टायलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, प्लंबिंग, आरसीसी, ब्रिकवर्क, प्लास्टर, सगळ्या गोष्टी फिनिशिंग पर्यंत त्याच्याकडून येत आहेत. परंतु होतं काय, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या स्क्वेअर फीट मध्ये इन्व्हॉल्व नसतात. ते म्हणजे सेप्टिक टँक, पाण्याचं म्हणजे आपलं टॉयलेटचं सेप्टिक टँक, वॉटर टँक, पाण्याचं टँक, अंडरग्राऊंड सम, त्याच्यानंतर आपलं कंपाऊंड वॉल, एलिव्हेशनल डिझाईन, पॅरापेट वॉल, स्टेअरकेस टॉवर, पॅरापेट वॉल म्हणजे कटघर, स्टेअरकेस टॉवर, या सगळ्या अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या त्याच्यात इन्व्हॉल्व नसतात, बरोबर. मग याचे ऍडिशनल चार्जेस लागत ते 1000 स्क्वेअर फीटचं 21,000 रुपये स्क्वेअर फीटनी 21 लाखात ठरलेलं का कमीत कमी 28 लाखापर्यंत जात, बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी ऍड ऑन होत. जसं आता मग कालांतराने कोणाला असं वाटतं की आउटर फेस आपल्याला फुटिंग पाहिजे, त्याचे वाढतील. तर बेसिक लोकांचं चुकतं कुठे, लोक स्कॅम मध्ये बडी पडतात कुठे, ज्या ठिकाणी त्यांनी एक ट्रान्सपरंट कॉन्ट्रॅक्ट नाही करत. तोंडी बोलणं होऊन जातं त्यांचं एक सहमतीने, आणि नंतर मग त्याच्यात गोष्टी क्लॅरिफाईड नसतात आणि सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या नसतात बोलतानाही. ऍक्च्युली एखादा प्रोफेशनल जो डिझायनर असतो किंवा कन्सल्टंट असतो, कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट, तो ज्या गोष्टी स्टँडर्ड फॉलो करतो तो रिटर्न फॉर्मॅटमध्ये घेतो, बरोबर. एक लिगल कॉन्ट्रॅक्ट बनतो त्याचा, आणि त्याच्यामध्ये सगळं एक बेसिक गोष्ट म्हणजे दाराला लागणारा एक स्क्रू सुद्धा नमूद असतो. अच्छा, सर्व नमूद असतो, सगळ्या गोष्टी. म्हणजे 1 रुपयाचं काम वाढलं तरी 1 रुपया क्लायंटला द्यावं लागतं, 1 रुपयाचं काम कमी झालं तर 1 रुपया कन्स्ट्रक्शन करणारा व्यक्ती किंवा कंपनी त्यांना कमी करावं लागतं. जनरली कुठलाच कॉन्ट्रॅक्टर एवढे डिटेल्स फॉलो करत नाही. ज्या ऑफिशियल कन्स्ट्रक्शन कंपनीज आहे त्यांना या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. मी स्वतः एक ऑफिशियल कन्स्ट्रक्शन कंपनी चालवतोय, तर मला त्याच्यात माहिती आहे डिटेल्स की आपल्याला काय काय नमूद करून द्यावं लागतं, कसं क्लायंटला ते नमूद केल्यानंतरही समजावं लागतं ऍक्च्युली हे असं आहे. कारण प्रत्येक क्लायंट काही तुमच्याकडे आलेला डॉक्युमेंट्स वाचणार नाही, बरोबर. आणि नंतर चालून मतभेद होऊ नये म्हणून सगळ्यात स्टार्टिंग पासून आपल्याला तेवढी ट्रान्सपरन्सी मेंटेन करून क्लायंट सोबत डील करायचं असतं. आणि घर म्हणजे माझ्या मते लोकांचं एक स्वप्न आहे. लोक स्वतःच्या जीवनाची पायी जोडून स्वतःचं एक घर बनवतात, आणि माझ्या मते तिथे लोकांना असं माझ्या मते तर फायनान्शियल हॅरॅसमेंटच आहे ही, जी म्हणजे ठेकेदार लोकांनी जे चालवून ठेवलं आहे सगळीकडे, की एक रकमी किंमत न सांगता तुटक याच्यात कुठेतरी ट्रान्सपरन्सी न ठेवून नंतर मग जास्तीचे पैसे काढणे, या सगळ्या गोष्टी. आता एक सिंपलशी गोष्ट आहे, जेव्हा मी 1000 स्क्वेअर फीटचा प्लॅन दिलाय 1000 स्क्वेअर फीटचा,
तर त्यांनी 1000 स्क्वेअर फीटचे 21 लाखात पूर्ण काम का नाही घेत? जागेवर मोजून जेवढं भरेल तेवढं घेतोय. हा विषय का बरं? अनेक मिस्त्री कलाकार असतात आणि त्यांच्यात एक कला असते. कागदावर आम्ही डिझाईन करून दिलेलं 1000 स्क्वेअर फीटचं बांधकाम जागेवर त्यांनी मोजलं तर 1100च भरेल, आम्ही मोजलं तर 1000. ही एक कला आहे. म्हणून अनेक गोष्टी पाहता पाहता आपल्याला जे लक्षात आलं, म्हणून मी स्वतःची एक म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनी उभी केली. त्याच्या अंतर्गत आपण जे काम करतो, आपली जी कामाची पद्धत आहे अगदी 100% ट्रान्सपरन्सी. सगळ्या गोष्टी नमूद केल्या, दार कसं लागेल, कुठलं लागेल, टाईल्स कशा लागतील, इव्हन इलेक्ट्रिकचे बोर्ड्स कसे लागतील, बटन्स कशा लागतील, वायर्स कसे जातील, कुठे कुठे किती फिटिंग्स येत आहेत, त्या सगळ्या गोष्टी. स्ट्रक्चरल ड्रॉइंग दाखवून देतो आपण पहिलेच, की नंतर चालून असं नाही झालं पाहिजे तुम्ही सगळ्यात कमी टाकली, जास्त टाकली, काही नाही. अगदी सगळ्या गोष्टी पहिले ठरवतो आपण. आणि आपल्याकडे जी पद्धत आहे ही इस्टिमेट बेस्ड कन्स्ट्रक्शनची टेक्निक आहे. म्हणजे स्क्वेअर फीटनी न काढता ओव्हरऑल कन्स्ट्रक्शनचं इस्टिमेट बनवलं जातं. हा, जसं आता स्क्वेअर फीट मध्ये काय ते अप्पर स्लॅब मोजतं. आता एखाद्या बाजून मी स्लॅब बाहेर काढला, फक्त स्लॅब बाहेर काढला, बांधकाम माझ्या हातमध्ये आहे, तरी ते आपल्याला तरी स्क्वेअर फीट मध्ये पूर्ण याचा रेट लागेल. बरोबर. म्हणजे कस्टमरकडनं या लमसम याच्यात स्क्वेअर फीट म्हणजे काय राऊंड अप केलेलं लमसम रेट आहे. बरोबर. रेट, प्राइस नाही. रेट म्हणजे आता जेवढा स्क्वेअर फीट वाढत जाईल तेवढा रेट तो मल्टिप्लाय होत जाईल. आता आपण जेव्हा त्याचं इस्टिमेट काढतो, आपलं इस्टिमेट अमाऊंट ऑफ वर्क किती, कसं, काय काय, कुठल्या गोष्टी, दार त्यांना कुठलं पाहिजे, खिडक्या कशा पाहिजे, टायलिंग कसं पाहिजे, नंबर ऑफ डोर, नंबर ऑफ विंडोज, या सगळ्या गोष्टीवर बदलतं. म्हणून इस्टिमेट ही पद्धत कस्टमरसाठी सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. म्हणजे त्यांच्या वेलबिंगसाठी, त्यांचा पैसा वाचवण्यासाठी. प्लस त्याच्यामध्ये आपण नमूद करतो की आपण काय काय टेक्निकल गोष्टी फॉलो करतो, ज्या ऍक्च्युली कंटेम्पररी कन्स्ट्रक्शन मध्ये फॉलो करायला पाहिजे पण केल्या जात नाही. जसं काही स्ट्रक्चरल गोष्टी आहे, जसं एक बेसिक रिंग बेंड, अशा काही गोष्टी, डीपीसी झालं, कॉलम टेनन झालं, त्याच्यानंतर सील बँड झालं, या सगळ्या गोष्टी बेसिक लेवलवर म्हणजे नॉर्मल कॉन्ट्रॅक्टर्सला माहिती सुद्धा नाही. बरोबर. तर याचं अनुसरण करणं एक दूरची गोष्ट. आणि त्याच्यानंतर मग घराची लाईफ सांगितलं ते आजकालचे आरसीसी स्ट्रक्चर 50 वर्ष टिकतात. 100 वर्ष टिकण्याची त्याची क्षमता आहे, जर योग्यरित्या केलं गेलेलं काम असेल तर. लोक म्हणतात आरसीसीचा स्लॅब गळणारच, पूर्वीचे गळायचे नाही, आताचे गळत आहे. स्लोप कसा काढला गेलाय, त्याच्यात मग तुम्ही निडल व्हायब्रेटर वापरलाय, अशा खूप बारीक सारीक गोष्टी असतात ज्या तोंडी बोलताना आपण नाही हे करू शकत. आपला एक ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट जो असतो त्याच्यात सगळं नमूद केलेलं असते. म्हणजे एकदम पारदर्शक अशी प्रक्रिया आहे. हा, एक बेसिक गोष्ट की कसं काय असणार, त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जाते. जेवढ्या अनेक ठिकाणी आता आम्हालाही लोकांनी विचारलं तुम्ही इथे एवढ्या जास्त काबर वापरताय, तेवढ्या जास्त काबर वापरताय. या मटेरियल आमचं आहे, मेहनत आमची आहे, तुम्हाला फक्त आम्ही बजेट सांगितलं आहे, त्या बजेटमध्ये एक्स्ट्राचं काय टाकायचं तो आमचा प्रश्न आहे. बरोबर. जर मी एक्स्ट्राचं टाकतोय तर माझ्याच कडीला टाकतोय. बरोबर. अशा अनेक गोष्टी आपण ऍड ऑन करत जातो. टेक्निकॅलिटीमध्ये आपण कुठे कमी पडत नाही. या सगळ्या गोष्टी फॉलो केल्याने जो एंड प्रॉडक्ट निघतं ते एक बेस्ट क्वालिटी एंड प्रॉडक्ट निघतं, असं आहे. इतर सर्व देशांमध्ये आरसीसी ब्रिक वर्क्स आणि प्लास्टर आपल्यासारखेच असतात का? ऍक्च्युली आरसीसी ब्रिक वर्क प्लास्टर ही फार कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आहे. इंग्रज असताना आपण ही टेक्नॉलॉजी वापरायचो. अच्छा. आज देश स्वतंत्र झालेला 70 वर्ष झाले, आपली टेक्निक काही बदलली नाही, आपण तेच ते कंटिन्यू करतोय. बाहेर देशात गेल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कन्स्ट्रक्शन्स आहे, एक्झिस्ट करत आहे. फॅब्रिकेशन मध्ये चांगले कन्स्ट्रक्शन्स होत आहे, म्हणजे काही पॉलिमर मटेरियल्स मध्ये होत आहेत, काही सिंथेसाइज्ड घरं बनत आहेत, काही 3D प्रिंटेड घरं बनत आहेत. अनेक म्हणजे असंख्य अशा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीज आहे. कुठे टिंबर मध्ये बनतंय, कुठे पूर्ण शीट मेटल मध्ये बनतंय, कुठे कंटेनर हाऊसिंग होत आहे. एन नंबर ऑफ टेक्नॉलॉजीज आहे एक्झिस्ट करत आहे या जगात. पण जनरली आपल्याकडे एक लोकांचा माइंडसेट आरसीसी ब्रिक वर्क प्लास्टर स्टक झालाय. आणि कालांतराने जशी हाऊसिंगची नीड जिथे जास्त होत आहे, जिथे म्हणजे 20 माळ्याच्या इमारती बनणं चालू आहे, तशा ठिकाणांवर मग
कन्स्ट्रक्शन स्पीड वाढवण्यासाठी मॉड्युलर कोऑर्डिनेशन बेसिसवर आरसीसीचे स्ट्रक्चर्स उभे करताय. म्हणजे अच्छा. प्रीकास्ट आरसीसीच्या वगैरे. बनलेल्या भिंत्या येत आहेत हा. त्या अरेंज होत आहेत. अशा प्रीकास्ट मधल्या एक एक एलिमेंट येऊन अरेंज होत आहे, ते कन्स्ट्रक्ट होत आहे, हे आपल्याकडे चालू आहे. पण आरसीसी ब्रिकवर्क प्लास्टर याच्या पलीकडे बाहेर एक ऍव्हरेज इंडियन हाऊसिंग याचा विचार करत नाही. बरोबर. अनेक पद्धती आहे. काही अर्थक्वेक रेजिस्टंट आहे, काही थर्मल इन्सुलेटेड आहे. बेटर या आरसीसी ब्रिकवर्क प्लास्टर पेक्षा बेटर. इव्हन आरसीसी ब्रिकवर्क प्लास्टर मध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या आपण चांगल्या फायदेशीर पद्धतीने वापरू शकतो. जसे काही केमिकल ऍडमिक्सचर्स आहे, जुडाईच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. रॅट ट्रॅप बॉन्ड असा एक जुडायची पद्धत आहे. त्या पद्धतीमध्ये वॉलमध्ये एक पोकळी राहते जेणेकरून थर्मल इन्सुलेशन खूप चांगलं होते. अनेक गोष्टी आपण तेच लोकांची अनुसरण करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी असल्यामुळे आणि जे भेडचाल म्हणू शकतो आपण चालू आहे तेच चालू द्यायचं, फारसं नवीन आपल्याला काही नको. आणि परत लोकांना तीच एक भीती असते की माझ्या जीवनाची कमाई लावतो. परत मी तेच बोललो, घर बांधणं म्हणजे एखाद्या व्यक्ती जीवनाची कमाई लावतो. तर तो तेवढा पुढच्या व्यक्तीकडनं आश्वस्त होतो का की तुम्ही हे फॉलो करा नका करू, ते टोटली त्यांच्या एक्सेप्टन्सवर डिपेंड करतं. आता काही लोकांनी आपल्याकडनं एक्सेप्टन्स ठेवलं तर स्टोन मध्ये आपण कन्स्ट्रक्शन्स करून दिले आहे, काही लोकांचे रॅट ट्रॅप बॉन्ड मध्ये केले आहे विविध पद्धतीने. इव्हन आता जे नवीन कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आले आहे, एएसी ब्लॉक, ऑटोक्लेव्ह एरिएटेड कॉन्क्रीट, तर त्यालाही अजूनपर्यंत लोकांचा एक्सेप्टन्स नाहीये. मोठ्या सिटीज मध्ये एक्सेप्टन्स आलाय, पण एक म्हणजे सेकंड टियर किंवा त्याच्यापेक्षा खालच्या सिटीज मध्ये अजूनही लोकांची मेंटॅलिटी रेड ब्रिक्सच्या बाहेर नाही निघते. म्हणजे रेड ब्रिक्स मध्ये काही अनेक ड्रॉबॅक्स आहे. ते अगदी पोरस मटेरियल आहे, तर त्याच्यात म्हणजे ओल सुटण्याचा, डॅम्पनेस येण्याचा खूप चान्सेस असतात. त्याच्यानंतर ते एक ऑर्गॅनिक मटेरियल आहे, त्याच्या आतमधनं उधळी पोखरून आतमध्ये येऊ शकते. अनेक गोष्टी म्हणजे ते स्वतः पेस्ट कंट्रोल नाही करत, त्याच्यासाठी आपल्याला केमिकल पेस्ट कंट्रोल करावं लागतं. ते स्वतः डॅम्प प्रूफ नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला डीपीसी टाकावा लागतो. तर मटेरियल कसं सेल्फ सस्टेनेबल असलं की त्याला ऍडिशनल कुठला आपल्याला काही द्यायची गरज नाही आहे, ते सगळ्यात बेटर असतं. परत लाल विटांमध्ये एक अशी गोष्ट आहे की सुपीक मातीचा थर आपण त्याच्यात वापरतो आणि ही एक इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. एकदा त्याची वीट बनली त्याला आपण परत सुपीक माती बनवू शकत नाही. अनेक राज्यांमध्ये आता लाल विटा बॅन करण्याचाही प्रस्ताव चालू आहे आणि लवकरच कालांतराने ते होणारही आहे. आता वाढत्या भावामुळे, दरांमुळे बांधकामाचं बजेट हे वाढून गेलं आहे. तर अशा कोणत्या पद्धती आहे की ज्यामध्ये ग्राहक लो बजेटमध्ये घर बांधू शकतो? बिलकुल, अशा अनेक पद्धती आहे. आपल्या कन्व्हेन्शनल बांधकामाला अनेक पर्याय आहे, एक्झिस्ट करत आहे, लोक करतही आहे फॉलो. सगळ्यात महत्वाचं हे आहे की लोकांना स्टिफ माइंडसेटच्या बाहेर निघावं लागेल की मला माझ्या घराचा जोता 4 फूट उंच हवा आहे, मला माझ्या घराचं स्लॅब टू स्लॅब हाईट ही 11 फूट हवी आहे, मला माझ्या घराचा स्लॅब टाकल्यानंतर पीओपी करायचा. एक बेसिक कन्व्हेन्शनल घराची जी व्याख्या आहे त्या व्याख्याच्या बाहेर तुम्हाला निघावं लागेल. 4 फूट उंच जोता, पाणी आतमध्ये शिरू नये याच्यासाठी. तो 1 फूट उंच असला तरी नाही शिरत, बरोबर. रोड येऊन कालांतराने दबेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यासाठी आपण काही करू शकतो की पहिली रूम थोडी उंच, घरामध्ये लेवल्स मध्ये खेळणे. जसं फ्लोर लोकांचा सिंगल लेवलला असतो, एक असंही काही आहे की आपण मल्टी लेवल्स मध्ये फ्लोर प्लॅन करू शकतो. एंट्रन्स कदाचित 3 पायऱ्या चढल्यानंतर 3 पायऱ्या उतरा, ग्राउंड लेवलला घर किंवा ग्राउंड लेवल पेक्षा खाली घर असू शकतं. म्हणजे अगदी प्लिंथचा खर्च मायनस होऊन जातो. अनेक गोष्टी आहे. आणि असं नाही की तसं घर दिसायला कसं वाटेल, एक्सपिरियन्सला कसं वाटेल. एक्सपिरियन्शियल आर्किटेक्चर बद्दल बोलायचं झालं तर आपण कुठल्या गोष्टीचा वापर कसा करतो. एखादा फाटका कापड आपण चिंदी म्हणून बांधला तर तो पट्टीचं काम करतो, बरोबर. जखमीवर बांधला तर पट्टीचं काम करतो, मंडपाला बांधला तर दोरीचं काम करतो. आणि असाच खांद्यावर टाकला तर दुपट्टा म्हणून शोभणार नाही, बरोबर. कुठली गोष्ट कमीपणा आणल्यानंतर त्याचा वापर आपण कसा करतो हे खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे ऍक्च्युली एवढ्या गोष्टी आपण कॉस्ट कटिंग केल्यानंतरही अनेक प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा आपण त्या प्रोजेक्टमध्ये जातो, त्या एखाद्या स्पेसमध्ये जातो, त्या स्पेसला एक्सपिरियन्स करतो, तर स्पेशियल
प्लॅनिंग, स्पेशल आर्किटेक्चर याच्यात आम्ही ज्या गोष्टी फॉलो केल्या आहे, असं वाटत नाही कॉस्ट कटिंग करून गेलं आहे. उलट असं वाटतं की इथे जास्त पैसा लावलाय म्हणून हे आज अच्छा. असं काहीतरी बनलं आहे. म्हणजे ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल माइंडसेटच्या बाहेर निघून घराची एक काहीतरी वेगळी व्याख्या जी असू शकते, एक्झिस्ट करत आहे, ती फक्त मान्य करण्याची क्षमता प्रत्येकात असावी. तुमच्याकडून एखाद्या ग्राहकाला घर बांधून घ्यायचे असल्यास तुमचा मॅक्सिमम आणि मिनिमम बजेट काय राहील? मॅक्सिमम बजेट म्हणलं तर असं काही स्पेसिफिक नसतं. ते पूर्णपणे डिपेंड करतं की क्लायंटची नीड काय आहे, क्लायंटला कसं घर हवं आहे, त्यांचा खर्च करण्याची आवड किती आहे, त्यांची खर्च करण्याची क्षमता किती आहे, त्याच्यावर पूर्ण डिपेंड करेल. मिनिमम बजेटचं सांगायचं झालं तर एक ऍव्हरेज हाऊसिंग आपल्या लोकॅलिटीमध्ये 1000 स्क्वेअर फीटचं घर ज्याच्यात 2 BHK येऊन जातं, एक अटॅच टॉयलेट बाथरूम, एक कॉमन टॉयलेट बाथरूम आणि किचनला एखादी छोटीशी स्टोर रूम. एवढं कन्स्ट्रक्शन जर आपण स्क्वेअर फीट पद्धतीने गेलो तर एक जनरल रेट जो चालू आहे 2100 रुपये स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीटचं 21 लाख. त्याच्यानंतर कंपाऊंडचे वेगळे, त्याच्यानंतर स्टेअरकेसचे वेगळे, त्याच्यानंतर एलिव्हेशनल डिझाईनचे वेगळे, त्याच्यानंतर वरच्या कटघराचे वेगळे, स्टेअरकेस टॉवरचे वेगळे, अशा छोट्या मोठ्या गोष्टींचे प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे ऍड होऊन ते 21 लाखाचं काम कमीत कमी 27 ते 28 लाखापर्यंत स्क्वेअर फूट पद्धतीने. बरोबर. आता हेच काम इस्टिमेट पद्धतीने करायला गेलं तर ऍव्हरेजली माझ्या मते 25 लाखाच्या वर जात नाही, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे लोक जर याला इस्टिमेटला स्क्वेअर फूटनी डिवाइड करतील तर लोकांना लक्षात येईल अरे इस्टिमेट थोडं महाग वाटतंय, परंतु तेच ज्या ऍडिशनल गोष्टी स्क्वेअर फीट मध्ये लागतायत त्या याच्यात इन्क्ल्यूड झाल्यानंतर तेव्हा तेवढ्या ट्रान्सपरन्सीनी त्या कॉन्ट्रॅक्टला पाहिल्यानंतर लोकांना लक्षात येईल स्क्वेअर फीट पद्धत ही क्लायंटच्या दृष्टीने त्यांना परवडणारी आहे. सर्व ऍड ऑन केल्यानंतर सुद्धा स्क्वेअर फूट पेक्षा कमी होईल. आणि ती स्टँडर्ड कन्स्ट्रक्शन टेक्निक्स फॉलो करून ज्या आज आपल्या शहरात तरी कोणी फॉलो करत नाहीये. तुमची कंपनी कोणत्या प्रकारची सेवा देतो या फील्डमध्ये? आपल्याकडे विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध आहे. जसं की आता सगळ्यात बेसिक म्हणलं तर प्लॅनिंग म्हणजे फक्त घराचा एक नक्षा बनवणे. बरोबर. त्याच्यानंतर एलिव्हेशन डिझाईन करून देणे, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ड्रॉइंगचा सेट येतो, त्याच्यानंतर आपला वर्किंग ड्रॉइंगचा सेट येतो, त्याच्यानंतर टोटल आर्किटेक्चरल पॅकेज येतो, ज्याच्या अंतर्गत डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी, ऑन साईट सुपरविजन या सगळ्या गोष्टींचा एक टोटल पॅकेज येतो. ती एक सेवा आहे. त्याच्यानंतर टोटल कन्स्ट्रक्शन वाला पॅकेज येतो, ज्याच्यामध्ये पहिलेचा जो आर्किटेक्चरल डिझाईन वाला पॅकेज आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आपण आपल्याकडून देत असतो. ऍक्च्युली कन्स्ट्रक्शन मध्ये कन्सल्टन्सी खूप मॅटर करते, कारण लोकांना हेच माहिती नसते की सुरुवात कुठनं करावी. म्हणजे अनेक लोकांचं बघितलं आता कुठल्या बँक्समधनं लोक लोन करायचं, कुठल्या बँकेचे व्याजदर किती आहे, हे एका ऍज अ कन्सल्टंट आम्हाला पूर्ण माहिती असतं. आम्ही कम्पेअर करतो हाऊसिंग लोनचं आणि त्याच्यानंतर लोकांना सजेस्ट करतो कुठल्या बँकेच्या पॉलिसीज कशा आहे लोनच्या, त्याच्यानंतर कुठली बँक रेट ऑफ इंटरेस्ट प्लस त्या बँकेचे कर्मचारी वगैरे अधिकारी वगैरे किती कोऑपरेटिव्ह आहे नाही आहे, ऍज अ कन्सल्टंट आम्हाला माहिती असतं ते. परंतु लोक जेव्हा ब्लाइंडली कुठल्याही एखाद्या पतसंस्थेत हायर व्याजवर लोन घेतात, त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप लोक भ्रमित होतात, खूप लोक फसतात. आणि अनेकांचं आम्ही असं बघितलंय की त्यांचं जे घर बांधायचं स्वप्न असतं ते कुठेतरी अर्धवट राहून जातं किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून त्यांना पूर्ण करावं लागतं. तर एक ते स्वप्न साकार करण्यात त्यांची जी अडचण येत आहे ती येऊ नये म्हणून एक कन्सल्टन्सी सर्व्हिस असणे सगळ्यात आवश्यक आहे. तर जेव्हा तुम्ही घर बांधायचा विचार करता, एक पहिला थॉट जेव्हा येतो तेव्हा एका कन्सल्टंटला जाऊन भेटायला पाहिजे. कन्सल्टेशन म्हणजे असं काही नाही की तुम्ही जाऊन बसले ऑफिसला की तुमच्याकडे चार्ज केलं जाईल. तिथे तुम्ही जाल, तुम्ही सगळं विचाराल, त्याच्यानंतर मग तुम्ही एका चॅनल मधून कामाला लागाल जो तुमच्या फायद्याचा आहे, जिथे तुमचे 4 पैसे वाचतील. जसं आपलं निर्मिती डिझाईन स्टुडिओ ही एक आर्किटेक्चरल फर्म आहे. याच्या अंतर्गत प्लॅनिंग, डिझायनिंग हे पूर्ण सर्व्हिसेस आपण देतो. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सीची ही सर्व्हिस देतो. आणि त्याच्यानंतर आपला आवारी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या कंपनी अंतर्गत आपण टोटल कन्स्ट्रक्शनचं काम करतो. आणि आवारी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडनं ज्यांनी कन्स्ट्रक्शनचं पॅकेज घेतलंय त्यांना आपल्याच आर्किटेक्चरल फर्म निर्मिती डिझाईन स्टुडिओ कडनं फ्री ऑफ कॉस्ट डिझायनिंग
आणि कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल राहील. अच्छा, म्हणजे तुम्ही घर बांधण्यासोबत त्यांना बँकेच्या बँक लोनसाठी सुद्धा मदत करतात. टोटल सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांचं सँक्शनिंग पासनं अधिकाऱ्यांकडे सँक्शन करून आणण्यापासनं लोकल नगर परिषदेची बॉडी असेल, टाउन प्लॅनिंग बॉडी असेल, त्यांचं इलेक्ट्रिक मीटर, त्यांची पाण्याची लाईन, बँक लोन, अशा एकूण एक गोष्टी त्याच्यात आमचं सहकार्य असतं त्यांना. ज्या गोष्टीसाठी त्यांना 4 दिवस लागायचे ते 2 दिवसात करून देऊ शकतो आपण. म्हणजे लोकांचे घरांचे स्वप्न साकार करण्यामध्ये तुम्ही मुलाचा वाटा घेता. 100% आपल्याकडे जेवढं सहकार्य करू शकतो तेवढं आपण 100% करतो. ऑफिशियली गोष्टी ती अनऑफिशियल गोष्टींमध्ये सगळी. आपण पाहतो की आपल्या परिसरात काही लोक लाल विटांचं बांधकाम करतात तर काही सिमेंट विटांचं करतात. 2 विटांमध्ये काय फरक आहे, लाल आणि सिमेंट विटांमध्ये? फरक ऍक्च्युली बनावटीचा आहे, मटेरियलचा आहे. जर वापरण्यासाठी बेस्ट क्वालिटी म्हणलं तर लाल वीट ही तेवढीच सुपिरियर आहे, ऍशब्रिक ही तेवढीच सुपिरियर आहे. डिपेंड करते लाल वीट कशा पद्धतीने बनवलेली आहे. लाल विटांचा जेव्हा भट्टा लागतो त्या पूर्ण भट्ट्यामध्ये माल एकसारखा कधीच नाही निघत. एका पार्टमध्ये जडका माल निघतो, एका पार्टमध्ये प्रॉपर माल निघतो आणि एका पार्टमध्ये कच्चा माल निघतो, जो थोडा प्युअरसर येतो. तर लाल विटाची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर त्याची सुपिरियरिटी डिपेंड करते. त्याच्यानंतर ऍशब्रिक मध्ये जे आहे, जेवढ्या हायर टनची प्रेस आहे तुमची, तर ऍक्च्युली स्टेबिलाइज आणि कम्प्रेस केलं जाते. फ्लाय ऍशला स्टेबिलाइज आणि कम्प्रेस केलं जाते. स्टेबिलायझर म्हणून त्याच्यात तुम्ही सिमेंट किती वापरलाय, त्याच्यानंतर सिमेंटची क्वांटिटी म्हणजे स्टेबिलायझर मध्ये, प्लस त्याला तुम्ही किती हायर टनच्या प्रेसमध्ये कम्प्रेस केलाय ते डिपेंड करते. त्याच्यावर डिपेंड करते त्याची क्वालिटी काय. तर दोन्ही विटा बेस्ट आहे, फक्त डिपेंड करते की त्या बनवल्या कशा आहे. प्लस दुसरी गोष्ट, कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऍशब्रिक्स मध्ये बेटर आहे जर चांगल्या ठिकाणावरनं बनवली आहे. थर्मल इन्सुलेशन रेड ब्रिक्सचं बेटर आहे आणि डॅम्प प्रूफ या ऍशब्रिक्सच आहे. लाल विटा त्याच्यात मध्ये पोरॉसिटी कमी असल्यामुळे, पोरॉसिटी जास्त असल्यामुळे, डेन्सिटी कमी असल्यामुळे डॅम्पनेस जास्त येतो. म्हणून आमचं एक सजेशन असं राहते की प्लिंथ कन्स्ट्रक्शन हे चांगल्या क्वालिटीच्या ऍशब्रिक्स मध्ये करायचं आणि घराचं कन्स्ट्रक्शन चांगल्या क्वालिटीच्या रेड ब्रिक्स मध्ये करायचं. जे विद्यार्थी आहे, जे आर्किटेक्चर मध्ये शिक्षण घेत आहे, त्यांना काय मोलाचा सल्ला राहील आपला? जनरली आर्किटेक्चर मध्ये गेल्यानंतर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असा होतो की ही एक प्रोफेशनल डिग्री आहे, करिअर ऑप्शन खूप चांगलं आहे. आता प्रत्येक जेवढे एज्युकेशन डिग्रीज आहे त्याच्यामध्ये काय काय, कुठली डिग्री जॉबसाठी तुम्हाला प्रिपेअर करते, कुठली तुम्हाला बिझनेससाठी करते, कुठली प्रोफेशनसाठी करते. जसं मेडिकल फील्ड झालं, आपलं ऍडव्होकेट झाले आणि आर्किटेक्चर झालं, हे एक अगदी म्हणजे प्रोफेशनल फील्ड आहे. इथे जॉबमध्ये बिलकुलच स्कोप नाही. इंजिनिअरिंग पॅकेजेस पेक्षाही कमी पॅकेजेस आर्किटेक्टच्या जॉबचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रोथ ही खूप कमी असते आर्किटेक्चरमध्ये. जर तुम्ही जॉबमध्ये असाल तर तुम्ही ते लूप सोडून जर बाहेर निघत असाल, सेल्फ स्टँड होत असाल, स्वतःची प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्यासाठी बेटर करिअर ऑप्शन आहे. किंवा आर्किटेक्चर नंतर तुम्ही लोक अनेक वेगवेगळ्या फील्ड्समध्ये जातात. एम डिझाईन साठी जातात, कोणी बीम साठी जातात, अशा वेगवेगळ्या मास्टर डिग्रीज आहे. आणि जर ज्यांना जॉबमध्येच करिअर करायचं तर इंडियापेक्षा बेटर अब्रॉड जाणं कधीही बेटर राहील. इंडियामध्ये आर्किटेक्चरल जॉब्सला कुठेही, म्हणजे इव्हन मी 1% बोलतोय, कुठेही आर्किटेक्चरल जॉब्सला वाव नाही. आर्किटेक्ट तोच इंडियामध्ये टिकू शकतो जो सेल्फ प्रॅक्टिस करतोय बस. किंवा मग जर जॉब करायचा असेल, जॉब माइंडसेटवाला व्यक्ती असेल तर मग त्यांनी अब्रॉड जायला. म्हणजे एक जॉबचं बॅरिकेड तोडून प्रोफेशनल मध्ये ज्याला स्वतः झोकून घेईल या क्षेत्रात, त्याचं हे क्षेत्र आहे असं तुम्हाला म्हणायचं. कारण ऍक्च्युली हे एक प्रोफेशनच आहे. प्रोफेशन मध्ये तुम्हाला तसंच पाहिजे. म्हणजे प्रोफेशनल डिग्री घेऊन जसं एखादा डॉक्टर बनल्यानंतर जॉब करतोय त्याची ग्रोथ तेवढी नाही होणार. सेल्फ प्रॅक्टिस पण योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने, प्रत्येकाची सेल्फ प्रॅक्टिस चालते असं नसतं. बरोबर. त्याचा क्लायंटकडे अप्रोच कसा आहे, त्याचं वर्किंग पद्धत कशी आहे, त्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतं की त्याचं करिअर कसं घडेल या फील्डमध्ये. धन्यवाद आमच्या व्हायरल वनी या पॉडकास्टला मुलाखत दिल्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांच्या माहितीमध्ये भरल्याबद्दल. आणि आता आपण इथेच थांबत आहोत आणि आपण नवीन पॉडकास्टमध्ये नवीन वक्त्यांना घेऊन येऊ आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी
आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करावे. धन्यवाद.